नमस्कार. तिसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. वेळ न वाया घालवता आपण थेट उदाहरणाकडे येऊया. एक्स हा एक काम 12 तासात पूर्ण करतो. एक्स हा एक काम 12 तासात पूर्ण करतो. एक्स हा वायच्या दुप्पट काम करतो. म्हणजे दुप्पट काम करतो म्हणजे किती करतो? समजा एक्स हा 12 तासामध्ये काम करतोय. म्हणजे तो फास्ट असेल, तर त्याच्यापेक्षा दुप्पट कमी फास्ट हा कोण असेल? वाय असेल. म्हणजे एक्स एक काम 12 तासात पूर्ण करत असेल आणि वाय जर स्लो असेल, तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ एखादं काम करायला त्याला लागेल. म्हणजे 24 तासात जर वाय काम करत असेल, तर त्या दुप्पट काम एक्स हा 12 तासामध्ये काम करेल. एखादं काम दुप्पट करत असेल, म्हणजे समजा इथं काम दिलं असेल की एक्स एवढं काम, म्हणजे समजा 10 पोती उचलण्याचं काम एक्स करतो आणि तो वायच्या दुप्पट करतो. म्हणजे पोती उचलण्याचं काम आहे, त्यामुळे इथं पोती किती उचलेल हा त्या वेळेमध्ये वाय हा 5 पोती उचलेल. पण इथं वेळ दिलेली आहे, तो किती वेळात पूर्ण करतोय. समजा एखादं काम आपण करत असताना आपण एखादा मुलगा स्लो असेल, तर तो त्या कामाला वेळ जास्त लावेल आणि एखादा फास्ट असेल तर तो जास्त कमी वेळामध्ये ते काम पूर्ण करू शकतो. तर त्या पद्धतीने इथं 24 वायचं काम असेल, त्याच्या दुप्पट काम केलं म्हणजे फास्ट काम केलं, तर 12 तासात तो एक्स काम करतोय. या ठिकाणी झेडचं काय आहे? एक्स व वाय यांचं एकत्रित काम म्हणजे झेड. झेड बरोबर एक्स अधिक वाय. आता एक्सचं एक दिवसाचं काम किती आहे? तर 1/12 आणि वायचं एक दिवसाचं काम किती आहे? 1/24. 24 भागापैकी, माफ करा, तासाचं 24 भागापैकी एका तासामध्ये 1/24 इतकं काम आहे ना वाय करतोय आणि 12 भागांपैकी एका तासामध्ये 1/12 इतकं भाग तू करतोय, एक्स करतोय. आता या दोघांची बेरीज करूया आपण. 1/12 अधिक 1/24. तिरकस गुणाकार करू शकतो किंवा छेद एक करायचा असेल तर एकाच पाड्यामध्ये, दोघांच्या पाड्यामध्ये एकच संख्या येईल, ती छेदामध्ये घ्यायची आणि गुणाकार करायचा. म्हणजे 12च्या पाड्यामध्ये पण येते आणि 24च्या पाड्यामध्ये पण येते. त्यामुळं 24 ही दोन्ही छेद एकसारखे करायचे असतील तर 24 घेऊ शकतो आपण. 24 गुणिले 1 24, वरती पण गुणाकार एकनेच करावा लागेल. 12 गुणिले 2 बरोबर 24, वरती देखील 2ने गुणाकार करावा लागेल. आता दोन्हीकडे 24 झालेला आहे, त्यामुळे दोघांचा मिळून एकच छेद घेतला तरी चालतो. दोघांचा तिरकस गुणाकार केला तर देखील तेच उत्तर येणार आहे. मी तेही करून दाखवतो तुम्हाला. आता 2 1 2 आणि 1 1 1 दोघांची बेरीज करायची. 2 अधिक 1 3, 3 1 3, 3 8 24, म्हणजे 1/8 इतकं एक दिवसाचं काम असेल झेडचं. म्हणजे इथे झेडचं काम देखील आपल्याला मिळाले 1/8. आता तिरकस गुणाकार करून आम्ही करून दाखवतो या ठिकाणी. 1/12 अधिक 1/24. 12 1 12 अधिक 24 1 24. भागाकारामध्ये भागाकारांचा गुणाकार 12 गुणिले 24. आता 12 अधिक 24, 4 2 6, 2 1 3 36. या ठिकाणी 12 गुणिले 24, 12 1 12, 12 3 36, 3 1 3, 3 8 24. या ठिकाणी देखील झेडची व्हॅल्यू ही 1/8 इतकीच आलेली आहे. तर आपल्याला तिघांची व्हॅल्यू मिळालेली आहे. पुढचा प्रश्न आपण वाचूया. तर एक्स आणि वाय झेड हे तिघे मिळून ते काम किती तासात पूर्ण करतील? तर ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. एक्स अधिक वाय अधिक झेड 1/12 अधिक 1/24 अधिक 1/8. आता या ठिकाणी लसावी काढून तुम्ही छेद एकसारखा करू शकता, परत गुणाकार करून करू शकता किंवा सूत्राचा वापर करून देखील करू शकता. आता सूत्र कसं तयार होते? या 12चा तिरकस गुणाकार करतोय आपण. 12ला आपण एक्स मानू, याला वाय मानू, याला झेड मानू. एक्सचा गुणाकार एक बरोबर पण होते, हे दोन अधिक चिन्ह तसंच घेऊया. ह्या एक बरोबर पण होते, म्हणजे एक्स इथे येईल आणि याच्या बरोबर पण होते, एक्स इथे येईल. या वायचा इथं या एक बरोबर गुणाकार होतोय, त्यामुळे इथं आपण वाय लिहूया. या वायचा इथं देखील होतोय, त्यामुळे इथं देखील वाय लिहूया. या झेडचा हिथं आणि हिथं देखील गुणाकार होते,
आणि छेदांचा थेट गुणाकार करायचा. x गुणिले y गुणिले z. तर या ठिकाणी व्हॅल्यू लिहून घेऊया आपण. y किती आहे 24 गुणिले z किती आहे 8 अधिक x किती आहे 12 गुणिले z किती आहे 8 अधिक y किती आहे 24 गुणिले पुन्हा x किती आहे 12 पुन्हा x मध्ये x 12 गुणिले y 24 गुणिले z 8. तर आपण पहिल्यांदा अंशस्थानी असलेल्या गुणाकाराचा आणि बेरीज पूर्ण केली पाहिजे, तरच आपल्याला तिरकस गुणाकार करता येईल. आता 24 गुणिले 8 8 चौक 32 8 दुनी 16 17 18 19 192 अधिक 12 96 अधिक 24 गुणिले 12 288. आता यांची बेरीज करावी लागेल. 12 गुणिले 24 गुणिले 8 यांची बेरीज करावी लागेल. 192 अधिक 96 अधिक 288 6 7 8 8 8 16 चे 1 9 1 10 10 आणि 9 19 19 आणि 8 27 2 1 3 3 आणि 2 5 576. या ठिकाणी 576 जसंच्या तसं लिहून घेऊया. 12 गुणिले 24 गुणिले 8. आता या ठिकाणी 2 ने भाग जातोय. बे के बे बेदुनी 4 इथे लिहितो मी. बे के बे बेदुनी 4 राहिला 1 बे 8 16 परत 1 राहिला बे 8 16 288 आलेला आहे आणि खाली देखील भाग जातोय. 12 बे सक 12 पुन्हा या ठिकाणी 2 भाग जातोय. बे त्रिक 6 बे के बे बेचोक 8 बेचोक 8 144 आलं. या ठिकाणी 24 ने ह्याला भाग जाऊ शकतो कारण की 12चा वर्ग 144 आहे म्हणजे 24 गुणिले 6 6 चौक 24 6 दुनी 12 13 14 144 एकदम बरोबर. 24 1 24 24 सक्क या ठिकाणी 144. आता 3 ने ह्या 6ला भाग जातोय. 3 1 3 3 दोन्ही 6. आता राहिले फक्त या ठिकाणी 8 बे के बे बेचोक 8 म्हणजे तिघांनी एकत्र जर x अधिक y अधिक z या ठिकाणी एकत्रित काम केलं तर ते 4 दिवसात पूर्ण होईल. हेच उदाहरण तुम्ही लसावी काढून देखील काढू शकता. जर ते तुम्हाला माहित नसेल तर मागच्या उदाहरणामध्ये आपण याच प्रकारचं उदाहरण इथून पुढचं उदाहरण आपण बघू शकता. त्या ठिकाणी लसावी काढून कसं सोडवलंय ते थोडंसं इझी वाटतंय. हे थोडंसं म्हणजे अवघड वाटते. गुणाकार जास्त करावा लागतो. लसावीमध्ये तिथल्या तिथं तुम्हाला सोडवता येईल. थोडासा त्रास घ्यावा लागेल लसावी काढण्यासाठी पण ठीक आहे होऊन जातं. तर ते तुम्ही उदाहरण बघून या ठिकाणी सोडवू शकता. पुढचं उदाहरण घेऊया. एक्स वाय झेड तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. एक्स तेच काम 20 दिवसात करतो. एक्स किती दिवसात करतो 20 दिवसात म्हणजे 20 दिवसात ते काम पूर्ण करत असेल तर 1 दिवसात किती करेल 1/20 म्हणजे 1 दिवसाचं काम 1/20. वाय तेच काम 30 दिवसात करतो. वाय 30 दिवसात करतो आणि झेड किती करतो तर झेडचं आपल्याला काढायचं आहे 1/x आणि तिघे मिळून एकत्रित काम किती करतात x अधिक y अधिक z बरोबर 1 दिवसाचं काम काढलं तर 1/8. तर आपल्याला काढायचं आहे झेडचं काम. मग आपण थेट याच्यामधून या दोघांचं काम वजा करू शकतो किंवा एक्स वाय झेड यांची बेरीज करू शकतो. 1/20 अधिक 1/30 अधिक 1/x बरोबर 1/8. आता यांचं तिरकस गुणाकार करायला लागेल. 20 सेके 20 अधिक 30 एके 30 20 गुणिले 30. आता यांची बेरीज करूया. 50 20 गुणिले 30 शून्यला शून्य काटछाट 5 एके 5 5 चौक 20 या ठिकाणी 4 त्रिकोण 12
अधिक 1/x बरोबर 1/8. आता या ठिकाणी 12 अंशस्थानी आहेत, याच्या खाली 1 असतो. आता अंशस्थानी आहे म्हटल्यावरती इकडं छेदस्थानी येईल. त्याचबरोबर अधिक आहे या ठिकाणी बेरजेमध्ये आहे, त्या ठिकाणी मायनस होईल. तिकडे प्लस आहे, इकडे मायनस होईल, म्हणजे -1/12. आता आपण तिरकस गुणाकार करूया. 12 वजा 12 एके 12 वजा 8 एके 8 भागिले 8 गुणिले 12. 12 वजा 8 4 येते. 8 गुणिले 12 4 एके 4 4 दुनी 8 राहिली किती 2 गुणिले 12 24. 1/24 म्हणजे झेडचं काम हे 24 दिवसात पूर्ण होईल आणि 1 दिवसाचं काम 1/24. हे उत्तर आलेलं आहे. झेडचं काम एका दिवसाचं काम 1/24 आहे, तर तो तेच काम 24 दिवसात पूर्ण करेल. आता हेच उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. तिघांचं मिळून काम x अधिक y अधिक z बरोबर 8. 1/8 एक दिवसाचं काम काढूया पहिल्यांदा. xचं काम 1/20, yचं काम 1/30, तर झेडचं काम आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला झेडचं काम करायचं असेल तर याच्यामधून हे काम वजा केलं तरी होऊ शकतं. म्हणजे 1/8 हे सगळं काम आहे. आता x आणि y झेडमधून वजा केले, म्हणजेच ह्या टोटल संख्येमधून वजा केले, तर झेडची व्हॅल्यू आपल्याला निघू शकते. म्हणजे वजा कंसामध्ये घेऊ आपण 1/20 अधिक 1/30, म्हणजे या दोघांचं एकत्रित काम टोटल कामामधून वजा करायचं आपल्याला. तर तिरकस गुणाकार आधी करून घेऊया आपण. 20 अधिक 30 भागिले दोघांचा गुणाकार 20 गुणिले 30. पुन्हा यांची बेरीज 50 भागिले 20 गुणिले 30. शून्यला शून्य कट झाले. 5 एके 5 5 चोक 20. या ठिकाणी 4 एके 4 4 त्रिकोण 12, म्हणजे 1/12 हे उत्तर आलेलं आहे. 1/12 वजा 1/8 वजा 1/12. आता यांचा तिरकस गुणाकार करून घेऊया. 12 एके 12 वजा 8 एके 8 डिवायडेड बाय 8 गुणिले 12 छेदांचा गुणाकार. 12 वजा 8 4 येते भागिले 8 गुणिले 12. 4 एके 4 4 दुनी 8. या ठिकाणी 2 गुणिले 12 24, म्हणजे इथं पण वायची व्हॅल्यू 24 झाली. हे थोडंसं सोपं वाटते, फास्ट होते एकदम. म्हणजे दिलेल्या कामातील 2 कामं दिली असतील आणि 1 काम काढायचं असेल तर एकत्रित कामातून ते 2 कामं वजा केली की सोप्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू शकतो. आता या ठिकाणी तिसरं उदाहरण पाहूया आजच्या भागातील आणि शेवटचं उदाहरण. x एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. x एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. y तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो आणि z तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर x ने 4 दिवस काम केलं आणि उरलेल्या कामातील अर्धे काम y ने केले, तर शिल्लक काम z किती दिवसात पूर्ण करेल. आता कामाची सुरुवात कोणी केली? x ने. त्यामुळे x किती दिवसात काम पूर्ण करतो? 20 दिवसात. म्हणजे 20 पैकी 4 दिवस त्याने काम केलं, म्हणजे 20 वजा 4 शिल्लक राहिले 16 दिवस. म्हणजे 4 दिवसाचं काम पूर्ण केल्यानंतर 20 पैकी 16 दिवस शिल्लक राहिले. तर उरलेल्या कामातील अर्धे काम वायने केले. आता काम किती उरले? 16 दिवसाचं. आता याच्या अर्ध कुणी काम केलं? वायने काम केलं. म्हणजे भागिले 2 करू शकतो आपण डायरेक्ट 8. म्हणजे वायनं काम किती दिवस केलं? 8 दिवस केलं. उरलेलं काम पूर्ण केलं. तर शिल्लक काम वायनं काम पूर्ण केल्यानंतर शिल्लक काम किती राहिले? 8. म्हणजे 8 दिवसाचं काम शिल्लक राहिलेलं आहे. तर शिल्लक काम झेड माफ करा, शिल्लक काम झेड किती दिवसात पूर्ण करेल? तर आता 8 दिवसाचं काम शिल्लक आहे एक्सच्या कामापैकी. म्हणजे 20 दिवसापैकी 8 दिवसाचं काम बाकी आहे. आणि झेड किती दिवसात काम करतो? तर 30 दिवसात काम करतो.
मग झेडने उर्वरित काम किती दिवसात पूर्ण केले हे काढण्यासाठी याला आपण झेडच्या कामाने गुणावं लागेल. गुणिले 30. या ठिकाणी शून्याला शून्य आपण काटू शकतो कारण की इथं छेदामध्ये 1 असतं. तिरकस गुणाकार मध्ये गुणिले चिन्ह आहे त्यामुळे तिरकस गुणाकार थेट केला तरी चालेल. शून्याला शून्य काटला. बे एके बे, बे चोक 8, 4 गुणिले 3 12. म्हणजे झेड ते काम उर्वरित काम 12 दिवसात पूर्ण करेल. मित्रांनो, काळकाम वेगाचे तिन्ही भाग आपण पाहिले असतील. व्हिडिओ आवडला असेल, शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या शौर्य ई अकॅडमीला. धन्यवाद.